मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्थानिक लेखा परीक्षकांनी तत्कालीन नगराध्यक्ष शिवसेना उबाटा गटाचे मकरंदराजे निंबाळकर, त्यांची सगळी नगर परिषद, त्यांचे पालक असलेले आमदार कैलास पाटील आणि महापालक असलेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही नगर परिषदची कामकाज चालत होतं. त्यांनी 2016 ते 21-22च्या कालावधीमध्ये जवळपास 200 विविध प्रकरणामध्ये 250 कोटी रुपयापेक्षाही जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला. मी स्पष्ट आपल्या समोर नमूद करतो की हे मी काही म्हणत नाही, भारतीय जनता पार्टी म्हणत नाही, स्थानिक लोका परिषदाचा अहवाल आहे तो आम्ही तुम्हाला काही मुद्देही तुमच्या समोर देणार आहेत. त्यामध्ये लिहिलं होतं की 200 प्रकरणामध्ये 250 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना उबाटा ठाकरे गटाकडे जेव्हा नगर परिषद होती त्यावेळी झाला. एक नमुना म्हणून जर पाहायचं म्हणलं तर एक 5-10 प्रकरण आपण या ठिकाणी तुमच्या समोर मी व्यक्त करणार आहे. शहरामध्ये सध्या जिथं जाईल तिथं स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे. आम्ही रॅलीमध्ये जातो, प्रचंड अडचणी दिसत आहेत आणि तेव्हा स्वच्छतागृह अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी दरवर्षी 54 लाख रुपयाचा खर्च केलेला आहे. अस्तित्वातच स्वच्छतागृह किती आहेत हा प्रश्न आहे. त्याचसोबत हे जे अस्तित्वात नसलेले स्वच्छतागृह आहेत त्यांना पाणी पुरवठा करायसाठी 17 लाख रुपयाचा खर्च करून त्यामधनं भ्रष्टाचार केलेला दिसून येत आहे. दत्ताभाऊ, कोरोनाच्या काळात पत्रकार बांधवांना माहितीये माणूस माणसाला ओळखत नव्हता. त्यावेळेस फक्त जीव महत्वाचा होता. त्यावेळेस करोडो रुपये असणाऱ्या माणसाला सुद्धा कवडी मोल आणि किड्या मकोड्यासारखं जीवन जगावं लागलं. तुम्हाला नवल वाटल, करोनाच्या काळात अंत्यसंस्कारासाठी प्रति मृतदेह 2000 रुपये असताना 4000 रुपये उचलून 2,68,000 कोटी रुपये मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही माणसं कुठल्या तोंडानं आता नगर परिषदेच्या या निवडणुकीला सामोरे जात आहेत. 2,68,000 कोटी रुपयाचा मलिदा, पण कसल्या प्रकरणात? कोरोनाच्या मृतदेहाच्या मड्यावरचं लोणी 2,68,000. दररोज शहरात 260 किलोमीटरचे रस्ते झाडण्यासाठी वर्षभराचे 1,42,00,000 रुपये खर्च करतात. रस्त्याची त्यावेळेचे फोटो आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तेही तुम्हाला सगळ्या समोर आणतो. 260 किलोमीटर रस्ते स्वच्छ करण्यासाठी, झाडण्यासाठी 1,42,00,000. दररोज 210 किलोमीटर नाली सफाई करण्यासाठी वर्षभराचे 1,46,00,000 रुपये खर्च. नाल्यामध्ये 210 किलोमीटरच्या नाल्यामध्ये स्वच्छता करून 1,46,00,000 रुपये खर्चूनही पोट भरलं नाही. त्या नाल्यामधून 12,000 टन गाळ काढला आणि त्यावर 54 लाख रुपये खर्च. धाराशिव शहरात 2019 ते 21-22 या कालावधीमध्ये 3,50,00,000 रुपयाचं वृक्षारोपण. दत्ताभाऊ, मला येताना गाडीत परेशानी झाली. झाडं इतकी होती, रस्त्यावर सुद्धा झाडं होती. का तर 3,50,00,000 रुपयाचं वृक्षारोपण आम्ही तत्कालीन नगराध्यक्ष आमदार खासदाराच्या शुभ हस्ते केले. वर्षभरात शहरात 25 लाख रुपयाची जंतुनाशकाची फवारणी. कुठं फवारणी केली, कसल्या गवतावर केली, कसल्या डासावर केली माहित नाही. इतकंच नाही तर ज्यावेळेस जीवन मृत्यूचा प्रश्न समोर असताना सामान्य माणसं प्रचंड समस्येनं ग्रस्त होती, त्या कोरोनाच्या काळात साहित्य खरेदीसाठी 93 लाख रुपयाचा भ्रष्टाचार.
साहित्य खरेदीमध्ये 93 लाख रुपयाचा भ्रष्टाचार. त्याच कोरोनाच्या काळात औषध फवारणीच्या माध्यमातून 1,17,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार. एक नाही, दोन नाही, मागच्या उबाटाच्या सरकारच्या काळात, नगर परिषदेच्या काळात मकरंद राजे निंबाळकर, कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखालच्या नगर परिषदेच्या काळात 5 वर्षात 200 कोटी रुपयाहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार या लोकांनी केलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.